नवरा बायको दोघेही ऑफिसला जायचे. घरामध्ये 3 मुलं होते. एक मोठा मुलगा आणि एक लहान मुलगी आणि त्याच्यापेक्षा एक लहान मुलगा, असे 3 बहीण भावंड घरात होते. आईने सकाळी त्यांना जेवण बनवायचं आणि ऑफिसला जायचं. बापानी कामाला निघून जायचं. घरात 3च मुली राहायची. शाळेत त्यांचे त्यांचे जायचे. शाळेतून घरी यायचे, अभ्यास करायचे, जेवण करायचे, झोपायचे. कुणासंग मैत्री नाही, कुणासंग बोलणं नाही, फक्त घरात आणि घरात. मुलांना खेळून खेळून 3 जण खूप बोर झाले होते, खूप वैतागले होते. त्यांना आईवडिलांचा सहारा हवा होता, आईवडिलांचं प्रेम हवं होतं. परंतु त्यांच्या आईवडिलांना त्यांच्याकडे बघायला, त्यांच्यासंग बोलायला, खेळायला वेळच नव्हता. अशात मोठा मुलगा मोठा होत चालला होता. त्याच्या मनावर ह्या सगळ्या गोष्टीचा खूप गंभीर परिणाम झाला. तो काही काळाने एकटा राहायला लागला. कुणासंग बोलत नव्हता, हसत नव्हता, खेळत नव्हता, जास्त जेवणही करीत नव्हता. त्याच्या आईवडिलांनी ही गोष्ट नोटच केली नाही कधी. कारण त्याच्या आईवडिलांना कामामध्ये काही दिसतच नव्हतं. परिणाम, मोठा मुलगा सायको झाला. कुणाशी नीट बोलणार नाही, कुणामध्ये मिक्स होणार नाही, कुठल्याही गोष्टीचा कुठेही अर्थ काढीन. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने सांगितलं हा सायको झालेला आहे. ह्याच्या मनावर परिणाम झाला, डोक्यावर परिणाम झाला. आई वडील लगेच म्हटले नाही, हा पहिल्यापासूनच तसा आहे. मैत्रीण खरं सांगते, तो मुलगा आज एकटं जीवन जगतोय कारण त्याला आई वडिलांनी घराच्या बाहेर काढला. वेड्यासारखा करतो, त्याला आम्ही सण होत नाही, बहीण भाऊ सण होत नाही असं म्हणून त्याला घराच्या बाहेर काढलेले. परंतु याच्यात चूक आहे ना फक्त आणि फक्त त्याच्या आईवडिलांची. ते ऑफिसला जायचे आणि कधी एकही दिवस त्या मुलांना बघितलं नाही. तुला काय हवं आहे, तुला काय नको आहे, तुझं काय दुखतंय का, तुला काय खायचं आहे का, ह्या गोष्टी विचारल्याच नाही. परिणाम हा झाला का त्यांचा मुलगा एकटा राहून सायको झाला. अथांग भरलेल्या जगदुन्यात तो मुलगा आज एकटाच जीवन व्यतीत करतोय. मला सांगा, एवढ्या टॅलेंटेड, एवढ्या हुशार मुलाची काय चूक होती? त्याचा काय दोष होता? दोष त्याचा नव्हता, दोष त्याच्या आईवडिलांचा होता. पैशाच्या मागे एवढे लागले का त्यांनी स्वतःच्या मुलाला कधीही बघितलं नाही. आणि जेव्हा त्याच्या मनावर, डोक्यावर परिणाम झाला ना, त्याला वेडं ठेवून घराच्या बाहेर काढले. मैत्रिणी सांगायचं तात्पर्य एकच, पैसा कमवा. नवरा बायको दोघांनी पैसा कमवा, परंतु पैसा कमवण्याच्या नादात मुलांकडे दुर्लक्ष करू नका. कारण त्यांचं लहानपण एकदा गेलं ना ते येणार नाही. आणि मुलांच्या डोक्यावर जर परिणाम झाला ना तोही भरून येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा का तुमचं मत काय आहे माझ्या मताशी. धन्यवाद.